मंथन न्यूज महाराष्ट्र। काही जण दिवसा मोटरसायकलवर फिरून परिसरातील एकांतातली वस्ती हेरायची आणि रात्री सर्वजण मिळून त्या वस्तीवर दरोडा टाकायचे। यावेळी सर्व आपापले मोबाईल बंद करत तसेच कोणी मदतीला येऊ नये यासाठी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावत असत। असा चोरीचा फंडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला वाकळे वस्ती माळी बाभुळगाव परिसरातून अटक केलेल्या दरोडेखोरांनी सांगितला। दरम्यान नुकतेच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील ससाणे वस्तीवर मच्छिंद्र तुकाराम ससाणे हे त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या गोठ्यातील शेळ्या व कोंबड्या चोरी करत असताना मयत मच्छिंद्र ससाणे त्यांनी आरोपीस प्रतिकार केला म्हणून त्यांच्या डोक्यात काहीतरी धारदार हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारले होते। याबाबत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, ओसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार राम माळी, विश्वास बेरड, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, पंकज व्यवहारे, शरद बुधवंत, संदीप दरंदले, संतोष खैरे, राहुल सोळुंके, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, मयूर गायकवाड, उमाकांत गावडे, महादेव भांड यांचे 3 पथके नेमून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार या पथकाने आरोपी हे मोटरसायकलवरून आल्याचे निष्पन्न केले। त्यानंतर तपास पथकाने घटना ठिकाणचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून तिसगाव पासून अहमदनगर, मिरी, शेवगाव व पाथर्डी अशा रोडच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। तसेच घटना घडलेल्या वेळेपासून तांत्रिक विश्लेषण करून 3 मोटरसायकलवरून 10 आरोपी तिसगाव पाथर्डी रोडने गेल्याचे तपासात निष्पन्न केले। सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसमांचे फोटो गुप्त बातमीदारांना पाठवून गुन्हा करणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यात आली होती। ओळख पटवण्यात आलेल्या आरोपीचा शोध घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने वाकळे वस्ती येथे जाऊन खात्री करता एका पालाजवळ 8 ते 10 इसम बसलेले दिसले। पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयित इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले। पथकाने त्यापैकी 6 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना ताब्यात घेत त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव उमेश रोशन भोसले राहणार साकेगाव तालुका पाथर्डी, दौलत शुकनाशा काळे राहणार माळी बाभुळगाव तालुका पाथर्डी, सिसम वैभव काळे राहणार माळी बाभुळगाव तालुका पाथर्डी, शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले राहणार साकेगाव तालुका पाथर्डी, आकाश उर्फ फयाज शेरू उर्फ लोल्या काळे राहणार बाभुळगाव पाथर्डी विधी संघर्षित बालक असे सांगितले। त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचे साथीदार सेशन उर्फ बल्लू रायभान भोसले राहणार साकेगाव तालुका पाथर्डी, पसार भेऱ्या रायबान भोसले राहणार साकेगाव तालुका पाथर्डी, पसार आजा उर्फ बेडरोल सुरेश भोसले राहणार टाकळी फाटा तालुका पाथर्डी, पसार लोल्या उर्फ शेरू सुकनाशा काळे राहणार माळी बाभुळगाव तालुका पाथर्डी, पसार आदीसह गुन्हा केल्याचे सांगितले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी तसेच इतर साथीदार हे मोटरसायकलवर जाऊन एकांतातली वस्ती पाहून व शेजारील घरांना कड्या लावून ज्या घरात वयस्कर लोक झोपलेले असतील प्रथम त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील दागिने हिसकावून घेत। तसेच घटनेच्या वेळी ते सर्व मोबाईल बंद करत असल्याने तपासात अडचणी येत होत्या। अशा प्रकारे त्यांनी शेतामधील असणाऱ्या वस्तीचे घराचे दरवाजे तोडून रस्ता अडवून शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, गोठण, शेकटे या ठिकाणी, पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, चांदगाव, जांभळी, शेकटे, धुले, चांदगाव, महिंदा, तिसगाव, सुसरे या ठिकाणी तसेच मिरजगाव तालुका कर्जत व मातोरी तालुका शिरूर, कासार जिल्हा बीड येथील खालीलप्रमाणे मालाविरुद्धचे गुन्हे कबूल केल्याची कबुली दिल्याने एकूण 15 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, अहमदनगर। पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडके वस्ती येथे श्री मच्छिंद्र ससाणे हे आपल्या कुटुंबियासह झोपलेले असताना
रात्री काही अज्ञात इस्मांनी येऊन त्यांचा दरवाजा ठोठावून ते बाहेर आले असता त्यांना मारहाण करून त्यांचे घरासमोरच्या कोंबड्या वगैरे पळवून नेलेल्या होत्या। परंतु या मारहाणीमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता। सरची घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती। घटनास्थळाला लागलीच पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि त्यांच्या सोबतच्या स्टाफने व आम्ही स्वतः परिसरामध्ये फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सहजचा गुन्हा हा जवळपास साधारण एक पाथर्डीच्या आजूबाजूला राहणाऱ्या उमेश रोशन भोसले राहणार साकेगाव, तसेच दौलत सुकनाशा भोसले व त्याचे एकूण साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झालेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 5 मेजर व 1 अल्पवयीन अशा 6 इस्मांना ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। परंतु पाथर्डी आणि शेवगाव परिसरामध्ये मागील 3 ते 4 महिन्यामध्ये एक एकांत वस्ती पाहून ज्या ठिकाणी वयोवृद्ध जोडपं असतं त्या ठिकाणी जाऊन घराच्या बाकीच्या लोकांच्या घरांच्या कड्या लावून त्यांना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटल्याबाबत एकूण 7 ते 8 गुन्हे मागील 4 महिन्यामध्ये दाखल होते। त्या सर्व गुन्ह्यांची कबुली या अटक आरोपितांनी दिलेली आहे। साधारण एकूण 7 दरोड्याचे गुन्हे, 5 घरफोडीचे आणि 1 चोरीचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे। त्यामुळे या एरियात जे नागरिक या घटनांमुळे भयभीत झालेले होते ते आता आश्वस्त होतील। या गुन्हेगारी टोळीला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने यश प्राप्त केलेलं आहे।